सगळ्यांचं काही दर्शन होणार, पण वारीत गेला, प्रदक्षिणा केली, महाद्वारात आला तरी वाटत ना. आणि ज्याला दर्शनच घडलं समाधीचं, बरोबर आहे का? तसं दुष्टातला दुष्ट, वाईटातला वाईट, तो जर समोरून आला तर असं वाटतं असं. हा फरक आहे. नास्तिक माणूस दिसला तरी माणसं म्हणतात बरी असतो, ही वृत्ती तयार होते. दुर्जनाचा समागम घडल्यानंतर होईल काय, गुरून दर्शन झालं तरी होईल काय, त्याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगतो. तुकोबाराय म्हणतात, दुर्जन माणसाच्या अंगावरून आलेला वारा जरी आपल्याला लागला तरी आपलं आलं म्हणून दुर्जनाचा समागम जीवनात कधीच घडू नये. आणि साधूचा समागम जीवनामध्ये घडल्या विना जीवन राहू नये. मग महाराज घडला पाहिजे, हो घडला तर पाहिजे. कसा घडला पाहिजे तुकोबाराय म्हणतात, कसाही घडू दे, कुठल्या प्रकाराने घडू दे, पण घडला. संत समागम एखादी परी, परी म्हणजे प्रकार, कुठल्या का होईना प्रकाराने, आणि कसाही समागम घडला तर उपयोगाला येतो. याच्यापेक्षा सांगू, परिसाचा स्पर्श कसाही लोखंडाला काय होतं त्याचं, असं जाऊन चिडकीला काय, हा लोखंडाला काय होतं, आणि तिथं लोखंडाचं काही काय गारू हिरकून हाणलं त्याला तरी काय होईल, आणि हळूच घेऊन चिकटला तर हा त्या वस्तूचा महिमा आहे ना. मला सांगा, अग्नीला सहज स्पर्श केला तर काय होतं, बुद्धीला होत्यात का नाही, हळूच अग्नी सहज हात लावला अग्नीला, बुद्धीला होत्यात ना. अचानक लावला तर त्या अग्नीचा तो प्रभाव आहे ना, तेच दाखवणार. विष दाणून बुजून घेतलं तरी मृत्यू येतो, आणि सहज घेतलं तर ते जायला नव्हतं पाहिजे होता का, त्यांनी काही टेन्शन मध्ये घेतलं नव्हतं, सहज घेतलं होतं. सहज घेतलं काय, आणि रागून वैतगून घेतलं काय, ते विषय ना, ते परिणाम दाखवणारच ना. तसं साधूचा समागम तुम्हाला कसाही घडला तर तुमच्या जीवनामध्ये तो उपयोगालाच येणार. संत समागम एखादी कसा घडला पाहिजे, बरं म्हणतात कसाही घडू द्या. बघा, आपण पुराण नेहमी ऐकतो, ज्यांच्या जीवनामध्ये साधूचा समागम घडला, पण कोणत्या प्रकाराने घडला. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये 108 संतांच्या मालिकेमध्ये सर्वात श्रीमंत संत होते नाथ महाराज. कोण श्रीमंत संत कोण होते, नाथ महाराजा एवढी श्रीमंती कोणत्या संताकडे नव्हती, एवढे श्रीमंत संत होते. आपद म्हणून येते, पारमार्थ श्रीमंत आणि प्रपंचही किती श्रीमंती होती. नाथ महाराजाच्या घरी रोज कथा ऐकण्याकरता जी मंडळी येत होती ना श्रवणाला, पोथी ऐकायला, ग्रंथ संपल्यानंतर जाताना प्रत्येकाला 1 किलो साखर द्यायची. किती ऐकणाऱ्यांना किती किलो, बरं 1 दिवस नाही, कार्तिक स्नानापुरतं नाही, चातुर्मासापुरतं नाही, 12 महिने अखंड तो क्रम होता प्रत्येकाला. आता आपण जरी ग्रंथ लावला तर आपण अजून ते नियम चालू ठेवलाय. आज या संप्राण आरती झालं देतो आपण चिमुटका बहिणा पण हातावर, म्हणजे आपण नियम तरी अंमल पाळलाय ना, बरोबर. एवढे श्रीमंत संत होते कोण, नाथ महाराज. आणि नाथ महाराजाच्या घरी 2 टाइम बेत असायचा. कशाचा, पुरणपोळीचा बेत असायचा. आणि पुरणपोळी हा जेवणातला राजा आहे बरं. पुरणपोळी जेवणातला कोणी, आता तुमचं पाकशास्त्र एवढं पुढे गेलंय, आता नवीन नवीन पक्वान वारकऱ्याला नावही माहित नाही त्याची, त्याला काय म्हणते तर कशात खाते, पण तरी पुढे येतात वारकऱ्याच्या. म्हणजे पाकशास्त्र काय गेलं, पुढे गेलं. आता नवीन नवीन पदार्थ यायला लागले ना मार्केटमध्ये, ते घरातही आले, ते ताटात. आता वारकऱ्यांना काही मिळालंच नाही, हे नेमकं बुडून खायचंय का कोरडं खायचंय. वारकरी मग
रोज महारागावचं पाणी पेरले. जर माहीतच नसलं तर वारकरी चॅप्टर असतात त्याला हातच लावित नाही. शेजारचा कशा करीत असेल त्याचं ध्यान ठेवून मग सुरुवात करतो पहिल्यापासून. असं असतं. मी कशा करता सांगतो. पुरणपोळी हा जेवणातला कोणी, पुरणपोळी जेवणातला कोणी, आपण ज्याला अर्धी जास्त त्याला सांगून काय जे बसल्यावर 5-6 त्याला सांगितलं पाहिजे पुरणपोळी जेवणातला कोणी आहे का. नाथ महाराजाच्या घरी 2 टाइम बेत असायचा आणि त्याच कालामध्ये गावबा नावाची एक व्यक्ती होती. त्याला पुरणपोळी सोडून दुसरं काही आवडत आणि रोज घरी पुरणपोळी करून खाणे एवढी त्याची परिस्थिती. काय करावं, कुणी भेटलं ना जय हरी काही काय पुरणपोळी, दुसरा शब्दच नाही. आता कोणाच्या घरी रोज करून ठेवली म्हणून चल बाबा, कोणी म्हणत नाही ते निघालं पुरण, दुसरा भेटला जय हरी महाराज काय काय पुरण. याच्यात प्रत्येक जण विचारतात रोज काय पुरणपोळी विचारतो. तो म्हटला मला दुसरं काहीच वाटत नाही, माझ्या आवडीचा पदार्थच तेवढा आहे आणि रोज घरी पुरणपोळी करून खाणे एवढी माझी ऐपत परिस्थिती. काय करावं, मग त्याला कोणीतरी भेटलं आणि त्याला सांगितलं जा तू पैठणला. पुढं जा का, अरे तिथं शांतीब्रह्म एकनाथ महाराज एक अधिकारी संपे. बर मग काय करू, त्यांच्या घरी 2 टाइम बेत असतो कशाचा, आणि त्यांची तर असं नसतं जेवढ्या पत्रिका तेवढे ताट. हे कोणात असतं, जास्त श्रीमंतात असतं. कारण जेवढ्या पत्रिका छापल्या तेवढीच ऑर्डर दिलेली असते त्या जाती. कुणाला, आपल्यासारख्या तर बघा काय कार मारा किती ताट हातभर इकडे हातभर. पण जास्त शिकलेली अतिसुशिक्षित माणसाची ती व्यवस्था असते. आपण एवढ्या पत्रिका छापलेली तेवढीच ऑर्डर आणि सहज अचानक 7-8 हजार आलेच तिथं. त्यांना काय करतो, त्या बाजून लावितो का, म्हणजे सगळ्यात हलकट आवडत ती म्हणायची. सर्वसामान्याचं दारात असू द्या ना, साधा असू द्या, पण असं असते का तसं कुणीतरी सल्ला दिला तिथं जाय 2 टाइम बेते आणि तिथं असं काही नाही जेवढे ताट तेवढ्या पत्रिका असं काही नाही. मुक्तद्वारे घेतला ना त्याने पत्ता, गेलं डायरेक्ट तिथं पुढं पैठणला. 2 टाइम पुरणपोळी. तर कोण विचारते, पण पुरणपोळी खायचा काकड्याला घ्यायचा, हरिपाठाला हजर नाही, पारायणाला कोणी विचारित नव्हतं. आला काय 15 दिवसात चमकली त्याची कातनच चमकली. कारण रोज आवडीचा विषय खायला होता, रोज पुरणपोळी खायची. बरं काम काहीच नाही ना, काही रोप उपटून द्यायचं नाही, कांद्याचं सारे वडायचे नाही, पाणी पडायचं नाही, काहीच नाही ना, नुसतं पडून राहायचं. माणूस खंडणीत होतो का नाही. आता मध्ये कोरोनाच्या काळात वारकरी सुद्धा झाले का नाही अमोल. महाराज लोक कीर्तनकार गायकवाद असे जरा आकाशला झाले, ते पुन्हा वातावरण तयार झालं. 2 टाइम पुरणपोळी खाऊन पडून राहायचा गावाला. बरं आहे म्हटलं आता इथं पुढं जाणं नको, कुणाच्या नादी लागलं. बराच काही काळ गेला पण त्यांनी मागून त्यालाच मनाने वाटली थोडी काय, 2 टाइम फुकट खाऊन झोपून राहणे बरं, काहीतरी काम केलं काय करावं. म्हणून बघा, कथा सुरू होण्याच्या अगोदर म्हणजे पोथी सुरू व्हायची ना ग्रंथ, त्याच्या अगोदर हे पस्कर टाकून घ्यायचं. कोण ग्रंथ मांडून ठेवायचा, व्यासपीठ त्याच्यावर ग्रंथ मांडून ठेवायचा आणि नाथ महाराज येऊपर्यंत बसलेल्या श्रोते मंडळी बरोबर जप करायचा. नाथ महाराज एकदा येऊन व्यासपीठावर बसले की गाववानी कोपरा धरला, पटलं तर ऐकलं नाही आपलं. अशा स्थितीत जीवन जगणारा गावबा पण आहे. परिणाम सांगतोय साधूच्या संगतीचा. नाथ महाराजाच्या अवतार कार्यातला बराच काही काल गेला, अनेक ग्रंथ तयार झाले.
आणि नाथबाबाच्या अवतार कार्याचा शेवटचा ग्रंथ चालू होता भावार्थ रामायण. कोणता ग्रंथ चालू होता? भावार्थ रामायण. तो ग्रंथही पूर्ण होत आलेला होता, फक्त त्याचं बाकी होतं. कोणतं कांड? रामायणातलं उत्तरकांड फक्त बाकी होतं. तो बाकी ग्रंथ सगळा पूर्ण होत आणि श्रोते मंडळींना नाथबाबांनी सांगितलं, उद्या षष्टीचा काल आहे, जवळ आलाय आणि मला षष्टीलाच आता घ्यायची. काय? समाधी घ्यायची. श्रोते मंडळींनी प्रश्न केला, बाबा राहिलेला एवढा भावार्थ रामायण हा ग्रंथ पूर्ण करा आणि मग तुम्ही घ्या ना. काय समाधी? नाथांनी सांगितलंय षष्टीचा दिवस ठरलेला आहे, त्याच्यात आता बदल होणार नाही. श्रोते मंडळीचा पुन्हा पुन्हा प्रश्न होता, बाबा एवढा ग्रंथ पूर्ण करा आणि मग तुम्ही समाधी घ्या. नाथांनी सांगितलं नाही, दिवस ठरलेला आहे आता. मग बाबा तुम्ही जर षष्टीला समाधी घेणार तर मग हा ग्रंथ अपूर्ण ठेवून जाणार काय तुम्ही? नाथबाबा म्हटले नाही. मग कोण पूर्ण करील? ते पोळ्या खाऊन कोपऱ्यात पडलो. कोण? ऐका, नाथ महाराजाची दृष्टी त्याच्यावर गेली आणि सांगितलं, माझा गावबा हा ग्रंथ पूर्ण करेल. श्रोते मंडळीला थोडंसं आश्चर्य वाटलं. काय नाथबाबांनी नाव सुचवलं? जो काही परमार्थाचा अधिकारी नाही, ज्याला लिहिता वाचता, ज्यांनी कधी पुढे बसून सर्व नाही केलं, आणि काय नाथांनी नाव सुचवलंय. पण ज्यांनी रामायण भावार्थ ग्रंथ हा पूर्ण वाचलाय त्यांना माहितीये हे उत्तरकांड कोणी केलं पूर्ण? गावबानी त्या ग्रंथाची पूर्णता केली. ऐका, भावार्थ रामायण हा महत्वाचा ग्रंथ आहे. त्या एका महत्वाच्या ग्रंथाची पूर्णता कोणाच्या हाताने झाली? गावबाच्या हाताने झाली. गावबाची गणना संत मालिकेत झाली. कोणत्या मालिकेत? गावबाच्या जीवनामध्ये सद्गती प्राप्त झाली, साधूचं स्थान प्राप्त झालं. का? त्याला समागम घडला. कोणाचा? नाथ महाराजाचा. तुकोबारायांनी जे परी हे शब्द घातलाय ना, याच्याकरता बोलतोय मी. संत समागम एखादी परी. परी म्हणजे प्रकार. कुठल्याही प्रकाराने साधूचा समागम घडला तो उपयोगाला येतो, वाया जात. आता मला सांगा, गावबाला नाथबाबाचा समागम घडला, नाथ महाराज हे संत आहेत, अधिकारी आहेत, ज्ञानी आहेत, शांती ब्रह्म आहेत, त्यांचा आपल्याला सहवास घडलाच पाहिजे म्हणून गावबा गेलता का तिथं? मग कशाला गेलता? कशाच्या निमित्ताने गेला? खाण्याच्या निमित्ताने. ऐका, पुरणपोळी खाण्याच्या निमित्ताने का होईना, पण त्याच्या जीवनात नाथबाबाचा समागम घडलेला त्याच्या जीवनामध्ये उपयोगाला आला, वाया गेला नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, संत समागम एखादी परी. कुठल्याही प्रकाराने साधूचा समागम घडला तर उपयोगाला येतो, वाया जात नाही. उदाहरण क्रमांक 2. आतापर्यंत पाप्यातला पापी कोण? वाल्मिकी. त्याच्या एवढं पाप कुणी केलं नाही. किती पाप केलं हो त्याने? रांजण भरलं. 7 रांजण भरले होते. कशाने? आता काय बोलू शकतो? त्यांनी ऐकलंय महाराज. 7 रांजण भरले होते. पारकुल्या खड्याने नाही, शाळीग्रामाने भरले होते. कशाने? शाळीग्रामाने भरलेले 7 रांजण होते. आता बारकुल्या इथून पुढे म्हणायचं शाळीग्रामाने भरलेले रांजण किती? आता एक मुखाने म्हणा, शाळीग्रामाने भरलेले रांजण. 7 रांजण. बारकुला खडा म्हणायचं, नाही. मोहरी एवढा म्हणायचं. ते आता कधीतरी सोडायचं बघा ना ते मास्तर. चला, हे कोण? ब्रह्महत्या केलेली, ब्राह्मण मारलेली. ब्रह्महत्याने महापातकी मारली. पण त्याच्या भाग्याचा उदय म्हणा. ज्या रस्त्यावर वाटमालिकेचा धंदा करत होता त्याच रस्त्याने स्वानंदामध्ये भजन करत भजन करत भजन करत नारद आले. नारायण नारायण ब्रह्मानंदे साधत ब्रह्मविना वाजवीत. नारद त्याच रस्त्याने आले. नारद आल्याबरोबर हा पळतच गेला पुराण. कशाला? मारण्याकरता. कारण ते जवळ ते लगेच हिसकून घ्यायचं.
सुरुवातीच्या 2 नावास्त ब्राह्मण असा प्रकार चालू असताना पण ते नारद आहे बुवा. हा मारण्याकरता आलेला पाहिला ते नारद आहे. भगवत भक्ताचा अधिकार वेगळा आहे. त्याच्याकडे पाहिल्याबरोबर त्याचा शक्तिपात झाला. सांगितलं वाड्या थांब, काय करतो हे? तो म्हटला जवळ काय ते द्या लवकर. आता नारद जाऊन बिचारे जो काय आहे ते काही कलियुगाचा बुवा आहे पाकिट घेणार. त्याच्यावर काय सापडायचं विचारायचं. विनांची पुढे सोडून काय नव्हतं त्याच्यात. तो म्हटला हे घ्या पाहिजे एवढंच आहे माझ्याकडे. काय विनांची पुढे म्हटलं हे नको रोकड. नारदाने सांगितणारे भजन हे रोकड धने. भजनच हे रोकड धने घे विना कर भजन. तू म्हटला हे नाही. नारदाने सांगितलं अरे भजन घे भजन कर. तो म्हटलं महाराज एवढ्या वर्षी झालं आमच्या गावात चालू आहे. काय अजून मी पार याचा कधी घेतला नाही. माझ्याकडे काय होतं आणि कधी ऐकलं करेल करेल त्याच्या पॅनलची कधी अजून त्यांनी कधी घेतला. तो म्हटला रोकड काय ते द्या. नारदाने सांगितलं अरे तुला रोकडच देऊन जाणार आहे मी, मगच रस्ता जाणार. पाहिल्याबरोबर त्याचा शक्तिपात झालेला असल्यामुळे थोडासा शांत झाला आणि सांगितलं वाल्या एवढे हे लोकांचे घातपात करून द्रव्य जमा करतो. त्या द्रव्याचा भोग सगळा परिवार घेतोय पण पाप तुला एकट्याला फेडावं लागेल. तो म्हटलं कसं काय? लोकांचे घातपात करून द्रव्य जमा करतो त्याचा भोग सगळा परिवार घेतोय म्हणजे पाप फेडताना सुद्धा आम्ही सगळे मिळून सामुदायिक करता येते का? सामुदायिक ते काही एकत्रित घेतलेलं करत आहे काय म्हातारीचं नाव सगळ्याच्या खात्यावर वाचलं नाही ते. पाप हे ज्याचं त्याला. आणि जर तुला परिवारावर विश्वास असला तर का विचारू नये. तो म्हटलं महाराज हुशार दिसता तुम्ही. तुम्हाला लावा घरी विचारायला आणि तुम्ही सुडामधून जात नाही. माझ्यावर विश्वास नसला तर मला बांधून ठेवू. बांधून नाही ठेवलं. नारदाच्या वचनावर वाल्याचा विश्वास बसला हीच त्याची परमार्थातली पहिली पाहिजे. आलं का लक्षात? एक लक्षात ठेवा साधूच्या वचनावर विश्वास बसणं हीच परमार्थातली पहिली पाहिजे. विश्वास ठेवला. घरी गेला आई वडिलाला विचारलं पाप फिरू लागणार. त्यांनी सांगितलं बाबा तुझ्या पापाचा आमचा काही संबंध. या वयामध्ये म्हातारपणामध्ये आमचा योग्य पद्धतीने सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य. आई वडील जबाबदार नाही पापाला. त्याला वाटलं मुलं मुली त्यांच्याकडे गेला. तुमचं कसं काय? त्यांनी सांगितलं पप्पा. पप्पा नसतील म्हणत मला वाटतं त्यावेळेला. सांगितलं तुमच्या पापाचा आणि आमचा काही संबंध. त्याला वाटलं आई वडील वाटेकरी नाही, मुलं मुली वाटेकरी. आता जवळचं नातं राहिलं कोण? ती हिरव्या लांडी. तिला विचारलं तुझं कसं काय ग? तू फिरू लागणार. तिने सांगितलं तुमच्या बापाचं नाव करायचं म्हणजे आम्ही कधी तुम्ही बाहेर गेल्या विचारतो का तुम्ही काय करता, कसं राहता, कसं काय करता, लोकांना पशुता खोटं बोलतो काय करता, आम्ही कधी पाहिजे विचारतो का तुम्हाला? केलंय तुमचं तुम्ही तर भोगा. त्याला वाटतं माझे म्हणत होतो हे तर काही शेवटच्या क्षणी काम येत राहतील राणी दुसरा कळतो. पश्चाताप झाला त्याला. सगळ्यांचं ऐकलं नाही. तुम्ही वाटेकरी बायकोनी सांगितलं केलंय तुम्ही तर भोगा तुमचं तुम्ही. तिथूनच निघालं ते गाडीवरून मागाडी. तिथूनच ओरडत निघाला स्वामी तारा जेणेकरून या पापातून मी तात्काळ मुक्त होईल असा काहीतरी मला मार्ग. आता ते नारद नारदाने सांगितलं वाल्या किती पाप असू दे चिंता करू नको. एकच कर आता रामनामाचा जप कर. म्हटलं कसलं? अरे राम राम म्हण. तो म्हटलं महाराज हे कधी मी म्हटलो नाही. हे कानावर कुठलं कारण हे कानावर तिथं पडत तिकडं मी गेलो दुसऱ्या टोळीत होतो तिकडे. आयुष्यभर काय म्हणत होता? हा ना मारा
मला याच्यापेक्षा काय ठीक आहे. आता म्हणा राम 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 राम. सज्जनानो त्याला राम राम सुद्धा उच्चार करता येणार. काय म्हणायचं तू? मारा मारा यही मंत्र इसके अंदर भेदा मारा मारा यही मंत्र इसके अंदर भेदा वाला तो हुआ जब भेटी हुई नारद की नाम राम से ज्यादा भाई नाम राम से ज्यादा नाम राम से ज्यादा भाई नाम राम से ज्यादा नाम राम से ज्यादा भाई नाम राम से ज्यादा नाम राम से नाम राम से राम राम म्हणताय ना, मरा मरा म्हणू लागला. मारा मारा यही मंत्र उनके अंतर भेदा वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी हुई नारदा. किंवा नाथ महाराज म्हणतात राम राम दो अक्षरी मरा मराई उत्तरी नारद वाल्मिकीशी उपदेश करी द्वाक्षरी उद्धरला. जप करताना मरा 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 असा केला, पण तरी त्याचं म्हणणं काय होतंय? राम राम. ऐका, जप करताना तसाच केला. राम राम दो अक्षरी मरा मराई उत्तरी नारद वाल्मिकीशी उपदेश करी दो अक्षरी उद्धरला. एवढं पाप झालं होतं, पण त्या नामचिंतनाने पूर्ण पापाचं शालन झालं. एक त्याच नामचिंतनाने पाप गेलं, पुण्याची वृद्धी झाली. पुण्याची वृद्धी होऊन थांबली नाही. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. वाल्याचा वाल्मिक ऋषी होऊन थांबला नाही. केले रामायण रामा. भगवान प्रभू रामचंद्र अवताराला येण्याच्या अगोदर हजारो वर्ष त्यांचं जीवनचरित्र लिहिलं, आणि जसं लिहिलं तसं त्यांना आचरणात आणावं लागलं. बोलिले वाल्मिक तैशीची वरून दाविनं नामा म्हणे. बघा, राम प्रभू अवताराला येण्याच्या अगोदर हजारो वर्ष त्यांचं जीवनचरित्र लिहिलं, आणि जसं लिहिलं तसं राम प्रभूला आचरणात आणावं लागलं. थोडा सुद्धा बदल करता आला. म्हणजे राम प्रभू म्हणजे भगवंताचा अवतार आहे. कितवा? 7व्या अवतारामध्ये देवाला त्याच्या वचनाच्या बाहेर एवढं सुद्धा जाता आलं नाही. कोणाच्या वाल्मिकीच्या वचनाच्या बाहेर एवढंही देवाला जाता आलं नाही. का? त्या वाल्मिकीला समागम घडला होता. कुणाचा? नारदाचा म्हणा. कुणाचा? नारदाचा. ऐका, मग नारद हे महान भगवत भक्त आहेत. नारद एक साधू आहेत. त्यांचा सहवास आपल्याला घडावा आणि आपल्या जीवनात परिवर्तन व्हावं म्हणून गेलता का पळत त्यांच्याकडे पाहिला? मग कशाला गेलता? काय घेऊन गेलता? त्याच्या अंतकरणाचा भाव कोणता होता? लुटण्याच्या हेतूने गेलेला, सूरबुद्धीने गेलेला, आमिषाच्या मिषाने गेलेला. पण तसाही त्याला समागम नारदाचा घडला तर त्याच्या जीवनात उपयोग झाला. म्हणून तुकोबारांनी परी हे शब्द घातला. संत समागम एखादी परी. कुठल्याही प्रकाराने समागम घडला भगवत भक्ताचा तर तुमचा जीवनात उपयोग झाला. तो वायाचा. उदाहरण क्रमांक 3. गजेंद्र हा भगवंताचा भक्त आहे. गजेंद्र हा भगवंताचा कोणी भक्त आहे. एकदा प्रसंग असा झाला, गजेंद्र, त्याची पत्नी, त्याची मुलं, सुना, सर्व परिवार सहज सरोवरामध्ये गेले. आणि त्या सरोवरामध्ये नकर राहत होता. नकराचं आणि गजेंद्राचं पूर्वजन्माचं होतं. काय? गजेंद्र पाण्यात गेल्याबरोबर त्या नकराने
प्रयत्न केला सरोवरातून, पण नकराचं बळ श्रेष्ठ ठरलं. परंतु तो 1-2 दिवस नाही चाललं होतं ना ही वडावडी. किती दिवस वडावडी किती दिवस झाली होती? 1000 वर्ष. 8 बरोबर नाही 7,000. त्याचं प्रमाण सांगतंय 1000 वर्ष. सहस्र म्हणजे 1000. 1000 वर्ष जळा माझी नकरी होईल असं. शेवटी मुलं सुना पत्नी म्हणजे किती दिवस म्हाताऱ्या करता प्रयत्न करायचा. आपण थोडा प्रयत्न केला. किती दिवस तरी म्हातारा सुटत काहीतरी म्हणते मग आता पिकलं पाणी कधीतरी पिकलेलं खाणं असंच म्हणणार आहे सगळे. म्हणजे तुम्ही असो मी असो कोणी गेले ना सगळे सुरू पुढं घरी. आणि मग पश्चाताप झाला गजेंद्राला. अरे 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 ज्यांना मी माझं म्हणत होतो ज्यांच्याकरता हे सगळं काही केलं पण ते शेवटी कामी आले. पण गजेंद्राने विचार केला ज्याची या विश्वाचा व्यवहार चाललाय त्याची या विश्वाचा सूत्रधार कुणीतरी आहे का. डोळे झाकले गजेंद्राने. पूर्वजन्मात शिकलेल्या श्लोकाद्वारा भगवंताचं स्मरण केलं. आपल्या तोंडीने त्या सरोवरातलं एक कमळ तोडलं. आकाश मार्गाने फिरलं. पूर्ण होईल तो ब्रह्मांड चालक आपण जे हाक देईल हाके. कोण या ब्रह्मांडाचा चालक आहे की जो माझ्या हाती लागू देऊन धावत येईल असा दावा केला गजेंद्राने. त्याचा अर्थ स्वराचा तो धावा भगवंतांनी ऐकला आणि भगवान लगेच निघाले. भगवंताचं वाहन काय गरुड वाहन. आई साहेबांनी विचारलं काय म्हणतो जवळ काय. आता आई साहेबाला सांगायचं होतं ना देवानी खाली गजेंद्र संकट आले तो माझा दावा करतो मी त्याच्याकरता चाललोय थोड्या वेळाने. एवढं म्हणायला काय कीर्तन करायचं होतं ना. एवढा सुद्धा वेळ नव्हता भगवंताकडे. लक्ष्मी आई साहेबांनी विचारलं काय भानगडे पुढं ऐका. हा हे अक्षर लक्ष्मी पशी उच्चारलं आणि ती एवढं म्हणून तर गजेंद्र हा कहे लक्ष्मी की कहे गजराज आगे लगत बोली पीछे होता आवाज. एवढ्या वेगात मला सांगा बंदुकीची गोळी येऊन लागते. गोळी लागते का नाही येऊन. आणि आवाज कधी येतो नंतर. मला हल्लीच नाही कोणी काय मिळणार. आवाज कधी येतो लगेच येतो. गोळी बरोबर जसा आवाज येतो ना आगे लगत बोली पीछे होत आवाज. एवढ्या वेगात महाराज म्हणतात भगवान आले. कोणा करता गजेंद्रा करता आले. त्या सरोवरातून त्या नकरापासून गजेंद्राला सोडवलं. सरोवरातून बाहेर घेऊन आले. का बघतोय ना तो. बाहेर घेऊन आल्यानंतर माग नकर सुद्धा आल्यानंतर गजेंद्र एका बाजूला आहे नक्र एका बाजूला आहे. भगवान इथं उभा आहे. आणि त्यावेळेला नक्र म्हणतोय भगवंताला भगवान गजेंद्र तुमचा कोणी त्याने तुमचा दावा केला त्याच्याकरता तुम्ही धावून त्याला संकटातून
सोडवलं. बरं, नुसतं सोडवलं नाही तर तुम्ही त्याला मुक्तही करणार. बरं, माझं काय करणार बोला. भगवान म्हटले तू कोण? तोच ना मी. कोण? नक्र, ज्याने तुमच्या भक्ताला धरलं होतं. किती वर्ष? भगवान म्हटले तू माझ्या भक्ताला त्रास दिला ना, मी तुला उद्धार नाही करणार, तुला घालणार मी कुठं? पाताळात. नरकात घालणार तुला. का बरं? तू माझ्या भक्ताला दिला काय? आता तो नक्र आहे. नक्राने युक्तिवाद मांडला, त्याचं आगमनामध्ये वर्णन केलं. नक्र बोले भगवंतासी, असा बोलू लागला की भगवंताला सुद्धा त्याचा हसू येऊ लागला. नक्र म्हणतोय भगवंता, नरकामध्ये तो जात असतो. कोण? ज्याच्या माथी पाप आहे तो जातो. कुठं? मग भगवान म्हटले तुझ्या माथी पापच येत ना, तू माझ्या भगवत भक्ताला दिलाय काय त्रास. ठीक आहे तू म्हणतोय, पण शास्त्राचा सिद्धांत असा सांगतोय. कोण म्हणतोय? नक्र म्हणतोय ज्याला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालं त्याच्या माथी कुठलंच पाप राहत नाही, हा सिद्धांत आहे. आणि देवा तुला दिनाचा नाच म्हणतात. काय म्हणतात तुला? मी कसाही असू दे, मी कसाही असू दे, पण मला तुझं झालंय काय दर्शन, प्रत्यक्ष दर्शन झालंय. माझ्या माथी कुठलं पाप राहू शकत नाही आणि मी नरकात जाऊ शकत. भगवान म्हटले ते माझं दर्शन झालं तरी तू माझ्या भक्ताला त्रास दिल्यामुळे मी मुद्दाम घालणार तुला पुढं. काही नसेल तरी हात द्यावा लागतो. विरोधात कोणी कोणाच्या बोलायचं नाही. कोणाची असंच म्हटले ते काही असू, तू माझ्या भक्ताला त्रास दिला मी तुला घालणार. त्यांनी युक्तिवाद मांडला. मग तू स्वतःला दिनाचा नाच म्हणून घेतो. दिनाची नाव तरी देवाला म्हणतो. कोण? दिनाचा नाक म्हणून घेतोच ना, मग ते नाव तरी बदल. दिनानाथ स्वतः मनविषयी. आणि तुझं ज्याला दर्शन झालं त्याच्या माथी पाप लागत नाही हे साधू संतांनी वर्णन केलं. भगवान म्हटले आता ते काही सांगू नको, ते काही असलं तरी तुला घालणार पुढं. काहीच ऐकत नाही. मग त्यांनी युक्तिवाद मांडला. कुणी? अभंगामध्ये मोठे संवाद केला. त्यांनी युक्तवाद असा मांडला. भगवान ठीक आहे मला घालायचं तुम्ही घालू शकता पुढं नरकात. पण मला नरकात तुम्ही का घालता? मी तुमच्या भक्ताला त्रास दिला. किती दिवस? ठीक आहे मी तुमच्या भक्ताचे काय धरले होते? जर तुमच्या भक्ताचे पाय धरून जर पाय धरणारा जात असला तर उद्याच मी सकाळ लोक मग सामना तिसरी सगळ्याला वरच्या फिडिंगला टाकून देतो. आजपासून देवाच्या भक्ताचे कुणी पाय धरू, आजपासून देवाच्या भक्ताचे कुणी पाय धरू का? जो देवाचे भक्ताचे साधूचे पाय धरतो देव त्याला घालतो पुढं. बोलूनच राहावं लागणार. भगवान म्हटले असं काही छापून, कारण याने तर असं म्हटलं तू उद्यापासून माझ्या भगवत भक्ताचं साथ कोणी दर्शनही घेणार. ठीक आहे बाबा असं काही छापू नको. तेरी चुकन ठीक आहे तुझा एक काय करावा लागला. देवाला त्याचा करावा लागला. काय ऐका माझा मुद्दा महत्वाचा आहे. नकराने गजेंद्राचे पाय धरले होते. गजेंद्र हा देवाचा भक्त आहे म्हणून धरले होते का? हितू अंतकरणात कोणता होता? तर या जन्मात तर नव्हतं, मागच्या जन्मातला हाड वय होतो. आणि त्या नकराने गजेंद्राचे पाय धरले तो भाव कोणता होता? वैर भावाने धरलेले पाय. ऐका वैर भावाने सुद्धा भगवत भक्ताचे धरलेले पाय ते त्याच्या जीवनात उपयोगाला झाला. तो समाज वाया गेला
त्याने पाय धरले म्हणजे वैर भावाने धरले. वैर भावाने का होईना घडलेला भगवत भक्ताचा समागम त्याच्या जीवनात उपयोगाला आला, वाया गेला. मग तुकोबारायांनी परी हे पद उगा बघा तू वेळ होता म्हणून घातलेलं नाही. संत समागम एखादी परी. परी म्हणजे प्रकार. कुठल्याही प्रकाराने साधूचा समागम जीवनामध्ये घडला तर तो उपयोगाला तो वाया जात नाही. संत समागम एखादी परी. ठीक आहे महाराज, कुठल्या का होईना प्रकाराने घडला पाहिजे, हो घडलाच पाहिजे. पण नाही साधूचा समागम जीवनामध्ये घडला आणि आपलं आयुष्य संपलं. मग तुकोबाराय म्हणतात संपलं तर संपलं, पण निदान मरता नाही ठेवा. साधूचा समागम आपल्या जीवनात घडायलाच फायदा होता. अशी इच्छा जरी राहिली माग तर जन्म घेणे लागे हा नेम. ठीक आहे, संतांचा समागम घडावा, नाहीच घडला ना आयुष्य संपलं तर तुकोबाराय म्हणतात वासना तर शिल्लक ठेवून मारा. कशाची? माझ्या जीवनामध्ये साधूचा समागम घडायलाच. मग अशी वासना जर शिल्लक राहिली तर जन्म घेणे लागे. ठीक आहे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, पण पुढचा जन्म माणसाचाच मिळेल कशावरून? तुकोबाराय म्हणतात नाही माणसाचा मिळाला तर नाही मिळू दे. पण पशु पक्ष्याचा, कृमी कीटकाचा, किडा मुंगीचा जरी मिळाला, कुठल्याही योनीमध्ये जन्म मिळाला, त्याच्यातही साधूचा समागम घडला. तुकोबारायच्या प्रमाणे बघा, भलते कुळी भलते याती, कोणत्याही कुळात कुठल्याही योनी जन्माला घाल देवा. याच्यापेक्षा महाराज म्हटले संतांच्या नाहनीचा किडा जरी झालो ना मी तरी तसा का होईना पण मला त्यांचा घडल. काय बघा, साधूच्या नाहनीचा काय म्हटले? किडा जरी झालो तरी मला समागम घडल. कुणाचा? तसं तुकोबाराय म्हणतात वासना शिल्लक घेऊन मारा, पण माणसाचा जन्म मिळेल कशावरून? पशु पशवादी कसा मिळाला तर? तुकोबाराय म्हणतात मिळाला तो ऐका, पशु पशवादिकाच्या जीवनातही साधूचा समागम घडला तरी सुद्धा उपयोगाला आला, वाया गेला. म्हणून तुकोबाराय म्हणतात भावी त्याचे द्वारी महाराज म्हणतात भावे त्याचे द्वारी श्वान. श्वान म्हणजे तुकोबाराय म्हणतात कुत्र्याचा जरी जन्म मिळाला आणि त्या योनीतही समागम साधूचा घडला तरी सुद्धा उपयोगाला येईल, वाया जाणार का? तुकोबारायांनी तेच उदाहरण मांडलं. त्याचं कारण होतं तुकोबारायांनी ही रचना केली कलियुगात. अभंगाची रचना कधी केली? पण तुकोबारायच्या डोळ्यासमोर एक द्वापार युगाचं उदाहरण होतं. कोणत्या युगाचं? कारण पांडवांनी एक पाळलं होतं. कोण? पांडवाच्या घरी एक पाळलेलं होतं. काय? पुत्र. आयुष्यभर समागम घडला. कुणाचा? पांडवाचा घडला. आणि पांडव हे महान भगवत भक्त आहेत. रोज म्हणतो आपण द्वारकेचा राहणार. देव ज्यांच्या घरी अखंड राहतो अर्थात त्या पांडवाचा समागम घडला. कुणाला? ज्या वेळेला पांडव निजे धामाला निघाले त्यावेळेला पांडवाबरोबर निघाले. कोण? धर्मराज पळत, त्याच्या मग अर्जुन, नंतर भीम, नकुल, सहदेव, द्रौपदी आणि त्यांच्यावरच पळत होतं. कोण? आपण शेतात फिरायला ते निघाल्यानंतर रस्त्यात चालता चालता द्रौपदी मागे पडली. पुढे काही अंतर गेल्यानंतर नकुल पडला, सहदेव पडला, भीम पडला, अर्जुन सुद्धा धर्मराज पुढे चालले, त्यांच्याबरोबर ते पळत होते. आता हे का पडले त्यांच्या लक्षात आलं. धर्मराज पुढे चालत परत काही अंतर चालून गेल्यानंतर स्वर्गातून एक दिव्य विमान खाली आलं.
धर्मराजाच्या समोरच विमान होतं आणि त्या विमानातून दूत बाहेर आले. नमस्कार केला धर्मराज. धर्मराज नमस्कार. कोण आपण, कुठले? स्वर्गातून आलो. कशा करता? तुम्हाला घेऊन जाण्याकरता. पण धर्मराजाने सांगितलं माझे 4 भाऊ, माझी पत्नी द्रौपदी माग पडली. त्यांनी सांगितलं ज्या क्षणी ते पडले ना त्याच क्षणी हजर झाले. कुठं? पण तुम्हाला घेण्याकरता आम्ही आलो. ऐका, धर्मराज ज्या वेळेला त्या विमानात चढू लागले त्यावेळेला धर्मराजाने पुत्र उचलून घेतलं आणि विमानात चढू त्यावेळेला जे दूत आलते ना विमान घेऊन, हो धर्मराज तुम्ही फक्त त्यांना घेतलं. कोणाला? त्यावेळेला धर्मराजाने सांगितलं त्याला जर घेता येत नसेल मला काही तुमच्या विमानाची गरज मधून येतो. त्या दूतांचाही नागला झाला. धर्मराज तुमच्या करता पाठवले. पण धर्मराज म्हणतात त्याला सोडून नाही ना मी जाऊ शकतो. त्यांचं मग का म्हटलं त्याच्या करता ते आणलेलंच नाही ना. तर धर्मराज म्हणतात मला तुमच्या विमानाची गरज नाही, मी माझ्या पद्धतीने. शेवटी त्या दूताने सांगितलं धर्मराज तुम्ही धर्म सोडायला तयार नाही. शेवटी आमचाही नागला दे. तुम्ही धर्म सोडायला तयार नाही. नागला झाला आमचा. थोडासा नियम शिथिल करतो घ्या ना त्याला. कोणाला? आपल्यासारखाच असतात तिथं. आपण काय आपल्याला तुझे मान्य आला असतं ते पण तुम्हाला एकट्याला जागा आहे आपण जोडीदाराला टाकून दिला असतं मध्ये. खरंय बरोबरच चालतो जोडीदार आहे पण आता जागाच नाही काय असं म्हणलं. धर्मराजाने त्याला सुद्धा सोडलं नाही. कोणाला? ऐका, जे स्थान पांडवाला प्राप्त झालं ते स्थान मिळालं. कुणाला? जी गती पांडवाला तीच गती. कुणाला? पुत्र्याचा जरी जन्म मिळाला पण साधूचा समागम घडला तर तीच गती प्राप्त होते. तुकोबराच्या समोर हे द्वापारयुगाचं उदाहरण होतं. म्हणून तुकोबराय म्हणतात व्हावे त्याचे द्वारी संत समागम एखादी परी व्हावे त्याचे द्वारे. ठीक आहे महाराज पटते येतंय लक्षात. पण नुसता संताचा समागम जीवनामध्ये घडला. शास्त्राचा सिद्धांत असा आहे साधना घडली तर साध्य प्राप्त होते. साधना घडली तर साध्य प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याकरता साधना घडली पाहिजे. मग नुसता साधूचा समागम जीवनामध्ये घडला तर जीवनामध्ये साधना काय घडणार आहे? तुकोबराय म्हणतात अरे साधूच्या समागमामध्ये गेल्यानंतर सर्व साधना साधल्या जातात तेने साधते साधली. साधूच्या समागमामध्ये गेल्यानंतर सर्व साधना साधल्या जातात. आपण जर एखाद्या साधू पुरुषाच्या आश्रमांमध्ये गेलो, नाम सप्तामध्ये गेलो, एखादं प्रामाणिक कार्य चाललंय तिथं आपण गेलो, आपण नामस्मरण प्रत्येक जण करतोच असं. आता इथं जे मंडपात होते सगळ्यांनीच काही टाळी वाजवली असं, सगळ्यांनीच विठ्ठल विठ्ठल भजन केलं असं, सगळ्यांनीच पुंडलिक वरदा गजर केला असं. पण इथं येऊन तर काही माणसं बघा विठ्ठल विठ्ठल नाही, कुंडली नाही, टाळी शेजार काय करतो टाळी ते मानित नाही. कसा दोष? त्याचा दोष का? त्याचं पुण्यच तेवढं घरी येऊन कीर्तनात येऊन बसणे एवढं. घरी येऊन कीर्तनात येऊन बसणे इतका स्टॉक आहे त्याच्यामुळे तेवढा स्टॉक आहे. तिथे येऊन बसू शकतं. टाळी वाजवणार, नामस्मरण करणार, काहीच एवढं पुण्य. घरी येऊन कीर्तनात या पुस्तकी आहे, इथं येऊन नामस्मरण करणे इतकंही आहे. काय पुण्य असल्याशिवाय ते घडत जन्म जन्मांतरी असेल पुण्य नाम जिव्हागरी येईल श्री रामाचे. बरोबर. किंवा अनंत जन्माचे सुकृत पदरी याचे मुखी हरी पैठा होय. नाथ महाराज तुकोबरायच्या प्रमाणे
ज्ञानोबाला म्हणतात बहुता सुकृताची जोडी विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी. हो, सुकृताची जोडी, विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल किंवा महाराज म्हणतात तिळ तिळ पुण्य साता पडे, तर हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी तुझे समागम घडे. भगवान म्हणतात अर्जुना माझं नाव कोणाच्याही मुखात येत नाही. अर्जुना माझं नाव एकदा मुखात येण्याकरता कोण म्हणतोय? स्वामी महाराज नाही म्हणत, भगवान म्हणतात माझं नाव अर्जुना एकदा मुखात येण्याकरता 1000 जन्मातली पुण्य लागते. किती जन्मातली? 1000. काय होईल ती? झाला जयाचे वाचे पुढा भोगे, जे नाम नाथ कसे माझे, जे जन्म सहस्री ओळखले, एक वेळा मुखाशी यावया. जन्म सहस्री, सहस्र म्हणजे 1000. एक वेळा मुखाशी यावया. अर्जुना माझं नाव मुखात येण्याकरता त्याला अनेक जन्मातली काय लागते? पुण्य. बघा काहींचं पुण्य केवढं असतं, घरून इथपर्यंत येण्यापूर्वी काहींचं इथे येऊन नामस्मरण करणे. ठीक आहे, आपण एखाद्या साधूच्या समागमामध्ये गेलो, आपण जरी नामस्मरण केलं नाही, मुखाने नामस्मरण करणं याला मौखिक साधना म्हणतात. कोणती साधना? हा. पण ठीक आहे, मुखाने नामस्मरण केलं नाही, इतर जी मंडळी नामस्मरण करतात तिथं जाऊन बसलो आपण, तर निदान येईल ना आपल्या काय? श्रवण. मग तेथे राम नाम तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल श्रवण. तेथे राम नाम होईल त्या समागमामध्ये गेल्यानंतर आपण जरी नामचिंतन केलं नाही, पण इतरांनी केलेलं नामचिंतन कानावर तर पडेल ना. आणि मग ती श्रवणाद्वारे घडलेली साधना आहे. मुखाने नामस्मरण करणं ही मौखिक साधना आहे, पण श्रवणाद्वारे घडलेलं नामचिंतन अर्थात ती सुद्धा साधना आहे. श्रवणाद्वारे घडलेली तेथे रामनाम होईल श्रवण. आणि साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर संत महात्मे 8ही प्रहर 12ही मास नित्य निरंतर भगवंताचंच नामचिंतन करतात. दिनं रजनी हाती दिवस न कडे राती अखंड लागलीचे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती गोपनी चिंतने सरे धन्य धन्य काळ. की 8ही प्रहर 12ही मास नित्य निरंतर अखंड संत महात्मे हे भगवंताचंच नामचिंतन करतात. पण आपण जरी नामचिंतन केलं नाही, पण त्यांच्या समागमामध्ये गेलो, ते जर अखंड भगवंताचं नामचिंतन करतात, ते आपल्या कानावर तर येईल ना. आणि कानावर आल्यानंतर ती श्रवणाद्वारे घडलेली साधनाच असेल. तेथे रामनाम होईल श्रवण. उत्तरार्धामध्ये महाराज म्हणतात घडेल भोजन, उचिष्टाचं भोजन त्यांच्या संगतीत प्राप्त होईल. कोणतं उचिष्टाचं भोजन? त्यांच्या ताटात राहिलेलं का? त्याला उष्ट म्हणतात, त्याला तामस आहार म्हणतात. कोणता म्हणतात?
ते ताटात राहिलेलं उलट ते नाही उचिष्ट सांगायचं. साधूच्या मुखातून जी बाहेर पडलेली वचन आहे त्याला खरं उचिष्ट म्हटलं. ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हजारो ग्रंथ हे जे संत वाङ्मय साधूच्या मुखातून बाहेर पडलं. साधूच्या समागमामध्ये गेल्यानंतर तीच वचन भेटतात ना आपल्याला. खऱ्या साधूच्या संगतीत गेल्यानंतर तुम्हाला ज्ञानेश्वरीचे वगैरे ऐकायला भेटतील, गाथेचे प्रमाण भेटतील, इतर संतांचे प्रमाण भेटतील, पुराण ऐकायला भेटत. साधूच्या वारकऱ्याच्या संगतीत गेलं तर आणि भंगऱ्याच्या संगतीत गेलं तर मग ते गाणे म्हणून दाखतील तुम्हाला, कविता म्हणून दाखवी. तेही जाईन भोसडीच्या नरकात तुम्हाला घेऊन जाईन गाणं तरी गाणे. संताचा संग तोची तोय रहाट, संताचा संग तोची तोय रहाट, नैत दोनाचे अनविना, नैत दोनाचे अनविना. संतांच्या संगतीत स्वर्गाची प्राप्ती आणि ज्यांच्या जीवनात संगतीमध्ये आपला अधपतनी ज्यांच्या संगती अनर्गळ म्हटलं त्याला. काय म्हटलं? म्हणून साधूच्या समागमामध्ये गेल्यानंतर भोजन प्राप्त होतं. कोणतं? घरील भोजन, उच्चिष्टाचं भोजन म्हटलं. ऐका आता 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे कोणाच्या मुखातून बाहेर पडले? संतांच्या मध्ये मोह नाही ना, त्यांना सगळाच असतो. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे व्यासांच्या मुखातून बाहेर पडलेले, पण त्याला ज्ञानोबाने ज्ञानेश्वरीमध्ये उचिष्ट म्हटलं. व्यास उचिष्ट जगत्त्रय असं ज्ञानोबा म्हणतात. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण हे व्यासांच्या मुखातून बाहेर पडलेलं उचिष्ट म्हटलंय त्याला. पण त्याचा आपण खऱ्या साधूच्या वारकऱ्याच्या संगतीत गेल्यानंतर त्याचं प्राप्त होतंय ना, आपल्याला सेवन करता येतंय ना. खऱ्याच्या संगतीत गेलं तुम्हाला वेदाचं काही चिंतन ऐकायला भेटल, शास्त्र ऐकायला भेटल, पुराण ऐकायला भेटल. हे उच्चिष्टाचं भोजन साधूच्या समागमामध्ये गेल्यानंतर हे रामनाम होईल श्रवण, घडील भोजन उच्चिष्टाचे. तुका म्हणे शेष सेवीनं आवडी वचन होता. साधूचं वचन, वचनानं मोडी, त्याला सेवन म्हणायचं उच्चिष्टाचं भोजन. ठीक आहे महाराज. प्रत्येक साधूच्या समागमामध्ये गेल्यानंतर कसं राहणं योग्य, कसं राहणं अयोग्य. 9 वाजले. सरळ अर्थ सांगतो. वेळ वेळ पुढे बहुत नाही म्हणजे कसलं का भोजन घडणार. खरं भोजन आम्हाला घ्यायचंय, तुमचा आवाज घ्या. बरं तयारी ना सगळं. काय बेत का नंतर आपण काय ऐकू, कीर्तन नंतर सुद्धा ऐकू. पण गाणं झालेलं पुन्हा. चला, साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर कसं राहणं योग्य. महाराज म्हणतात कामारी बटीक सेविता शिव दीनपणी रंगती ती भली. ऐका साधूच्या संगतीमध्ये गेल्यानंतर सेवेचा सेवक म्हणून राहावं, बटी कामारी म्हणून राहावं, दीनपणाने राहावं, रंगपणाने राहावं. त्याला राम भेटतो. आणि साधू जवळ जाऊन उर्मटपणाने राहिला, सेवेचा स्वामी म्हणून राहिला, तर त्याला शाप भेटतो. घेते लक्षात. साधू जवळ उर्मटपणाने राहिला, सेवेचा स्वामी म्हणून राहिला, शाप भेटतो. साधू जवळ दीनपणाने रंगपणाने सेवेचा सेवक म्हणून राहिला तर त्याला राम भेटतो. आलं ध्यानात. शबरी मातंग ऋषीच्या आश्रमामध्ये सेवा केली, दीनपणाने रंगपणाने राहिली, परिणाम राम भेटला. जे साधू जवळ जाऊन उर्मटपणाने राहिले त्यांना भेटला, त्या भेटला. यादवाच्या कुळाला तोच भेटलाय. काय तो साम भगवान कृष्णाचा आहे, दुसऱ्या तिसऱ्याचा नाही.
आणि मोठे लेकर जरा इथे तरी राहते. भगवान कृष्णाचा मुलगा आहे कोण सांग बरं. काही अडचण नव्हती ना, 100 मागितली 500 भेटत होते. घडतात ना, तसंच घडलं त्याचं. मस्ती राहिला जुळीदाराही त्याच मापाची आणि बरेच काही ऋषी मुनी एका जागेवर बसले होते साधू. त्याला नेसवली ना साडी, कुणाला त्या सांबाला साडी नेसवली म्हणजे स्त्रीचं रूप धारण केलं. बऱ्याच चिंध्या आणल्या बांधले इथं, गरोदरपणाचं सोंग घेतलं स्त्री रूप करून आणि सगळे ह्या पोरांनी मिळून तिला तिथं नेलं. कोणाजवळ? साधू जवळ. सांगितलं महाराज सांगा हिला काय होईल. साधूकडे गेली. कोण्या भितुरी गेली? हे तू कोणता आहे करणार असताना स्त्री आहे का मुलगा आहे, तिला स्त्रीचं रूप धारण केलं, पुन्हा गुरुदर्पणाचं सोंग घेतलं. साधू विचारलं सांगा महाराज काय होईल तिला. ते काय मोकार घालून मोकारची वाढून गांजा किनारे गडी नव्हती. ते महान तपस्वी होते. त्यांनी सांगितलं जा तिला मुसल होईल. काय सांगितलं? ते लागले ना हसाय काय 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 त्यांना वाटतं काय होईल आम्ही तर गुंडाळ्यात काय. तेवढंच नाही सांगितलं त्याच मुसळाने तुमच्या पूर्ण कुळाचा होऊन जाईल. मुसलम तुला नाशलम असं बोलणार. तरी ते हसतच होते ना. आले घरी सोडलं ते सगळं. साडी चुकली त्या चिंध्या बाजूला काढल्यावर खाली काय आता ते मुसळ आता मला वाटतं ते तुला दिसत नाही. पुढे होतं ना आता ते खडे केल्यानंतर ते करायचे गदाळ ते मुसळाने काढायचं ना त्या पूर्वीच्या म्हातारे करायच्या ते पुरी कुठाला म्हणा त्या म्हाताऱ्यांनी काढलेलं विचार. आता तुम्ही काही पुरीने काही केलेलं तर तुम्हाला आजचे दिन आले मोदीवानी चांगले मस्ती आल्या मणी यंत्र आले. आता चटणी सुद्धा कांडायची उभा राहिलं नाही, पाटा उलटा राहिला नाही, नुसतं टाकलं मी सर्व काही भारी होते ना त्याला चव. अजून एक जुन्या म्हाताऱ्यांनी जर ते पाटे वाटून केलं ना काय चाललं होतं मुसलम थोडक्यात. खाली मुसळ पडल्यावर काय मग घरी जरा थोडी मग काय करावं म्हटलं आता याच काहीतरी वाट लावली पाहिजे. तर ते लोखंडात होतं. कशाच होतं ते? त्याचं पूर्ण चूर्ण केलं त्याचं बारीक गुप्ता केला घेऊन त्याच्यात एक थोडासा मोठा तुकडा राहिला. तो एका माशाने गिळला. कशाने गिळला? आणि त्याचा सिद्धांत असा आहे माशांच्या पोटात जर लोखंडाचा तुकडा निघाला आणि त्या लोखंडाच्या तुकड्याचं जर बाणाचं टोक बनवलं ना ते जर बनवलं पण कशाचं माशाच्या पोटातल्या लोखंडाच्या तुकड्याचं जर बाणाचं टोक बनवलं तर त्या बाणाने एकदम आखींदान साधलं म्हणजे त्या तुकड्याचं या व्याधाने बाण बनवला. त्याचाच अंगठ्याला स्पर्श झाला भगवान कृष्णाच्या आणि अवतारकारी तिथं संपलं कृष्णाचं. चला आणि जे चूर्ण करून टाकलं होतं ना समुद्रात तेच वारा सुटला, लाटा तयार झाल्या आणि तेच लाटामध्ये ते चूर्ण वाहत 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 येऊन प्रभास तीर्थावर लावाडी तयार झाली. काय झाली? आता काही ते दिसत नाही कुठं पण पूर्वी नदीला असायची दिसत नाही पण ते लावाडी. आणि हेच यादवाचं कुळ एक दिवशी असंच नादवाचं सगळ्यांनी थोडी थोडी लावली. त्यांची सुरू झाली यादवाच्याच कुळात वाद सुरू झाला तिथपर्यंत आले. पुढं प्रभास तीर्थवाली. आता एका प्रकारचा वाद सुरू झाला हाणायचं कसे तिथं जवळ काय नव्हतं कुणी जायचं त्या जव्हाळ्यानेच मारामारी झाली. पूर्ण यादवाच्या कुळाचा नाश झाला. मागं गेलं राहिलं. आता जे थोडेफार पुढे पुढे दिसतेच ना कोण
हे असेच बाहेर सापट्याला फिरत्याला वारीला गेलेले असल्यामुळं राहिलेले गडी. याच्यातले काही मला वाटतं डुप्लिकेट दिसते. कारण पूर्वी यादवाचं कुळ म्हणजे कृष्णाचं कुळ होतं, ही गायीची सेवा करत होती आणि हे राहिलेले यादव जर गायीचा चारा हाणते याच्यावर शंका निर्माण होती. तितक्या कुळाचे दिसत नाही. आलं का लक्षात? माझा मुद्दा असा आहे, साधू जवळ उर्मटपणाने राहिला तर शाप भेटला, कुळाचा नाश झाला. शबरी दीनपणाने रंकपणाने सेवेचा सेवक म्हणून राहिली तर त्यांनी सांगितलं ना तुला राम भेटेल. त्या मातंग ऋषीच्या आश्रमात जिने सेवा केली, मातंग ऋषीच्या अगोदर भेट झाली रामाची. कुणाला? शबरीला. साधूच्या संगतीचा दीनपणे रंकते हे भले महाराज हे सगळं पडतंय, मान्य करा. आम्ही बी मान्य करतो. वेळ झालाय, पुढे बहुत करणे आहे. आमचा मुद्दा तुम्ही पहिल्याच बाजूला काढला ना. हे सगळं तुम्ही समजून सांगितलं, पण आम्हाला खरी गरज आहे महाराज कशाची? आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत प्रयत्न करतोय. कशा करता? चुका करता ते ठेवून मुद्दा सांगा ना. तुकोबाऱ्या म्हणतात त्याच्यासाठीच सांगितलंय. तुम्हाला साधूची संगती सांगतो, याचा अर्थ तुका म्हणे सर्व सुखत्या संगती घडेल पंगती. तुकोबाऱ्या म्हणतात अरे साधूच्या संगतीमध्ये एक सुख आहे, सर्व सुखाची प्राप्ती तुम्हाला साधूच्या संगतीमध्ये होईल. तुका म्हणे सर्व सुखत्या संगती. आणि ऐका, साधूच्या संगतीमध्ये प्राप्त झालेलं ते भगवंताचं सुख असल्यामुळे त्या सुखाचा कधी अंत नाही, त्याचा कधी लेखा होत. तुका म्हणे सुखा नाही. भगवंताचं सुख साधू जवळ असल्यामुळे साधूच्या समागमामध्ये खऱ्या अर्थाने त्या सुखाची प्राप्ती होते. सुख एक घेती ठाई बहु काही वैष्णवा संगती सुख वाटी जीवा. ऐका, साधूच्या संगतीमध्ये सर्व सुखाची प्राप्ती जीवाला होते. तुकामध्ये सर्व सुखत्या संगती. उत्तरार्धामध्ये महाराज म्हणतात घडील पंगती संतांची. ऐका, साधूच्या जवळ गेल्यानंतर संगतही साधूची. आणि तिथे गेल्यावर काय? पंगत. संगतही आहे आणि पंगतही आहे. काहींना संगत मंत्र्याची असते पण पंगत आग्याची. मंत्र्याबरोबर जेव्हा देतात त्याला म्हणजे संगत मंत्र्याची पण पंगत धाब्याची. साधू जवळ नाही, समर्थाचे पंक्ती भोजले तळील्या वळील्या एकची पक्वाने. आता आपली लगेच बसणार आहे काय? पण इथं काही भेदे का? एका बाजूला बाकीचं कपाळ असं आपल्याला काही नाही. एकच माल आहे ना, सगळ्याला एकच आहे. एक वारकऱ्यांची पंगत सोडतात, तुम्ही दुसऱ्याच्या पंक्तीचा घेत असतो. असतं का नाही मला माहित नाही. किंवा कोणाचे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात, ते बकरे वगैरे कापतात, त्यांच्यात बघा ना भेट असतो. जवळच्या माणसाला मागत आपण नंतर काही काही पाहुणा कुठं चला पाहू नाही. या काळातले जुने काही गाव आमचं काय जेवलं काय नाही जेवलं काय हे पाहणार गोपाळ सगळे जेवले म्हणजे आम्ही जेवल्यासारखं. आणि बाजूला बघून त्यांच्या पुढचा त्यांचा बाप होता एकूण गावात. हे दरच बरीने म्हणतात बाळ गोपाळ जेवले, आम्ही नाही जेवलो तरी आम्ही घरी जाऊन जेवू. त्यांना माहिती गुंडाळून माग ठेवून देत काय ते ठेवलेलं ते दुसऱ्या गुंडाळा पुन्हा काय राहिलं नुसतं गळगुटच राहिलं. असं आपल्याला तसं भेट नाही ना. आपल्याला एकच असतं ना, समर्थाचे पंक्ती भोजने तळल्या वळल्या एकची पक्वाने. साधूच्या संगतीमध्ये सर्व सुखाची प्राप्ती संगतही आहे आणि साधूच्या संगतीत पंगतही आहे. तुका म्हणे सर्व सुख द्या संगती घडेल पंगती. हे राम नाम घडेल भोजन. भजन करा.